काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोल्फादेवी हिच्या स्थापनेविषयीचा दुसरा भाग. गोल्फादेवीची जत्रा नजीकच असलेल्या प्रभादेवीच्या जत्रेप्रमाणे दरवर्षीच्या पौष पौर्णिमेला भरते. जानेवारी महिन्यात येणाऱ्या या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. गोल्फादेवीच्या वार्षिक जत्रेच्या आदल्या रात्री मंदिरात सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठ केला जातो. नंतर देवीला नवी साडी नेसवून अलंकारानं सजवतात. यात्रेच्या दिवशी पुन्हा देवीची पूजा केली जाते आणि नंतरच भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जातं. या दिवशी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. लग्नानंतर वरई गाव सोडून गेलेल्या सासूरवाशिणी किंवा इतरत्र राहण्यासाठी गेलेले वारली गावचे ग्रामस्थ या दिवशी आपल्या कुटुंबासहित देवीच्या दर्शनासाठी येतात. पहाटेच सुरू झालेली गोल्फादेवीची जत्रा अगदी उत्तर रात्रीपर्यंत सुरू राहते. या जत्रेव्यतिरिक्त चैत्र शुद्ध अष्टमीला भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या 9 दिवसांच्या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव देखील गोल्फादेवीच्या मंदिरात साजरा केला जातो. वरईच्या गोल्फादेवीच्या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेसाठी काठियावाडी गुजराती भाविक अगदी मोठ्या संख्येनं येतात. वाघरी समाजाच्या या भाविकांची राजस्थानी वळणाची गुजराती आहे. या देवी पूजकांच्या समाजातले दरवर्षी देवीला निशाण अर्पण करतात. काठियावाडी लोकांनी या जत्रेला येण्याची परंपरा अत्यंत जुनी असल्याचं वरळी कोळीवाड्यातले रहिवासी सांगतात. वाघरी समाजानं मुंबईत काही ठिकाणी गोल्फादेवीची मंदिरं स्थापन केली असल्याची माहिती मिळते. काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फादेवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फादेवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे. या समाजातल्या जाणकारांशी चर्चा करताना समजतं की मूळ गुजरातमधल्या या समाजाचा राजा सोलंकी घराण्याचा होता. या राजाची देवता शाकंभरी असल्यानं ते गोल्फादेवीच्या रूपातल्या देवीला पूजतात. सोलंकी हे आडनाव चालुक्य आडनावाचा अपभ्रंश आहे असं महिकावतीची बखर लिहिणारे इतिहासाचार्य विका राजवाडे आणि त्याच नावाचं दुसरं पुस्तक लिहिणारे अशोक सावे यांनीही म्हटलंय. राजा प्रताप बिंब चालुक्य घराण्याचा होता. त्याची कुलदेवता होती शाकंभरी. त्यामुळेच त्याचे प्रजाजन असलेल्या वाघरी समाजानं गोल्फादेवीला पूजायला सुरुवात केली
हे पुन्हा राजा बिंब आणि गोल्फादेवी यांचा संबंध प्रस्थापित करणारं गृहीतक आहे. गोल्फादेवीचा कौल घेतल्याशिवाय वरळी गावात कोणतंही खाजगी किंवा सार्वजनिक कार्य केलं जात नाही. देवीचा कौल घेण्याची परंपरा देखील अत्यंत प्राचीन असून ती आजही कटाक्षानं पाळली जाते. या मंदिरातल्या गोल्फादेवी व्यतिरिक्त हरबादेवीलाही कौल लावला जातो. साकबादेवीला मात्र कौल लावला जात नाही. असं का? याचं उत्तर तशी प्रथा आहे या पलीकडे आज तरी कुणालाही देता येत नाही. पण गुजराती वाघरी समाज आणि गोल्फादेवी यांचा संबंध लक्षात घेऊन कुणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता या प्रथेविषयी एक तर्क करता येतो. शाकंभरी देवीचं एक स्थान राजस्थानातल्या सीकर जिल्ह्यात आहे. तिथे या देवीला सकराई माता किंवा सकराय माता असंही म्हणतात. गोल्फादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या वाघरी लोकांची भाषा गुजराती राजस्थानी वळणाची आहे हे लक्षात घेतलं तर सकराईचा उच्चार सकलाई असा होऊ शकतो. आणि आश्चर्य म्हणजे लोकभवनात असलेल्या गुंडी देवीला कोळी समाज सकलाई या नावानंही पूजतो. याच सकलाई नावाचा अपभ्रंश होत होत हे नाव सकबाई सकबा असं झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं खरंच झालं असेल तर गोल्फादेवीच्या मंदिरातली साकबा देवी म्हणजे शाकंभरीच ठरते. आणि साकबा देवी हीच शाकंभरी असेल तर एकाच मंदिरातल्या 2 शाकंभरी मातांना कौल कसा लावणार? या प्रश्नाला उत्तर नसल्यानं केवळ गोल्फादेवी या प्रमुख देवतेलाच कौल लावला जात असावा असं म्हणता येतं. वरळीच्या कोळीवाड्यात गोल्फादेवीच्या प्रमुख मंदिराव्यतिरिक्त कोळीवाड्याच्या सीमांचा रक्षण करता चेडदेव, पाप विमोचनेश्वर, मारुती मंदिर ह्यांची मंदिरं आहेत. प्रभू येशू आणि माता मेरी प्रार्थना स्थळ, पीराचा दर्गा अशी इतरही धार्मिक स्थळ आहेत. उत्तरेला समुद्राच्या किनारी वेताळाचं मंदिर देखील आहे. गोल्फादेवीप्रमाणे पाण्यातला वेताळ आणि आग्या वेताळ यांनाही कौल लावला जातो. कोळी बांधव समुद्रात मच्छीमारीसाठी जाताना वेताळ देवाला हात जोडल्याशिवाय आपली होडी पाण्यात ढकलत नाही. तो त्यांचा रक्षण करताय अशी त्यांची श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेचा उत्सवही वरळी गावात मोठ्या उत्साहात साजरा होतो. वरळीच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेला एक किल्लाही या गावात असून वरळी सीलिंकवरून जाताना तो सहज नजरेस पडतो. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.